नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे चेतन राठोड आणि स्वागत करतोय आपला द प्रियांश आयन्स अकॅडमी युट्यूब चॅनेलला। तर मित्रांनो, आपण मागील पोलीस भरती जी झालेली आहे 2025-26 याच्यावर प्रश्नपत्रिका विश्लेषण घेत आहोत। आतापर्यंत आपले बरेच प्रश्नपत्रिका विश्लेषण झाले आहेत। नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल आणि आपण प्रत्येक वेळेस प्रश्न त्यानंतर आता आपण मागे एक राष्ट्रीय उद्यान याच्यावर पण आपण एक व्हिडिओ बनवला आहे। राष्ट्रीय उद्यान याच्यावर व्हिडिओ बनवण्याचं कारण का? कारण की याच्यावर दरवर्षी एक दोन प्रश्न विचारले जातात। म्हणजे ज्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात, जास्त फापड पसारा न करता ज्या टॉपिक महत्वाचे वाटतात का महत्वाचे, तर जे PYQ आहेत म्हणजे जे मागील प्रश्नपत्रिका आहे कशावर प्रश्न विचारले आहेत तेच आपण बघणार आहोत। का? कारण की त्याच्यावरच पुढे प्रश्न हे वारंवार विचारले जातात, म्हणून महत्वाचे टॉपिक आपण इथं घेणार आहोत। तर पोलीस भरती प्रश्नपत्रिका विश्लेषण बघत असताना आपण हा पुढचा पोलीस भरती प्रश्नपत्रिका विश्लेषण बघूयात। तर आज आपण बघणार आहोत गणित बुद्धिमत्ता याचे विश्लेषण। तर चला सुरू करूयात। आपण आज पहिला प्रश्न बघूयात। तीन संख्याचे गुणोत्तर कशावर विचारलेला आहे? तर गुणोत्तरावर विचारलेला आहे। तीन संख्याचे गुणोत्तर 2, 2, 3, 5 असून त्याची बेरीज 100 आहे। म्हणजे ही जी संख्या आहे त्याची बेरीज आपल्याला काय दिलेली आहे? 100 दिलेली आहे। टोटल बेरीज 100 दिलेली आहे। तर मधली संख्या काढा, मधली संख्या काढा। तर मित्रांनो, मधली संख्या आपल्याला काढायची आहे। तर मधली संख्या कुठली आहे? तर 3 ही मधली संख्या आहे। 3 ही मधली संख्या आहे। तर मधली संख्याची आपल्याला किंमत काढायची। मग मधली संख्याची मधल्या म्हणजे कुठल्याही संख्याची किंमत काढायची असेल तर आपण काय करतो ते बघूया। टोटल बेरीज आपल्याला 100 दिलेली आहे, म्हणजे ह्या संख्याची बेरीज 100 यायला पाहिजे। तर आपण काय करूया, पहिला आपण मांडून घेऊया। तर पहिला मांडत असताना पहिली संख्या गुणोत्तर, त्यानंतर दुसरी संख्या, त्यानंतर तिसरी संख्या, त्या आपल्या 3 संख्या झाल्या। 2 त्यानंतर 3 आणि त्यानंतर आहे 5। तर मित्रांनो, त्या संख्याला आपण काय करतो? x लावतो। x न 2x 3x आणि 5x। तर याची सगळ्याची बेरीज किती आहे? 100, म्हणजे बराबर 100। आले लक्षात? आता याची आपल्याला बेरीज करावं लागेल। का? कारण की आपल्याला बेरीज दिलेली आहे 2x 3x आणि 5x। किती x झाले? 10x। 10x होतात ना, बरोबर 100। आता 10 हा x बरोबर गुणाकारात आहे, इथं काही नाही म्हणजे काय आहे? गुणिले आहे। तर हा 10 इकडे कशात जाईल? चेंज झाल्यावर भागाकारात जाईल, म्हणजे हा 10 इथं फक्त काय राहिलाय? x। आता x हे 0 0 कटले, राहिला किती? 10। म्हणजे x ची किंमत काय आली मित्रांनो? x ची किंमत 10 आलेली आहे। मग जिथं जिथं x आहे तिथं आपल्याला काय करायचं आहे? 10 गुणाकारात करायचं आहे। मग इथं x आहे, मग हा x आपण खोडून इथं गुणिले 10 करू शकतो। किती झालेत? 20। 20 आहे आपली पहिली संख्या, जे की 2 होतं। त्यानंतर इथं आपण हे खोडू शकतो, इथं गुणिला आपण 10 लिहू शकतो, बरोबर। दुसरी संख्या काय झाली? 30। तर आपल्याला विचारलं होतं मधली संख्या काय? तर मधली संख्या ही 30 आहे। तर योग्य उत्तर आपला काय आहे? 35 आहे का? नाही। त्यानंतर 40 आहे का? नाही। तर 30 हा योग्य उत्तर आहे मित्रांनो। आपला काय आहे? 30 हा योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूयात। पुढचा प्रश्न कशावर आहे? तर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजवर आहे। पुढचा प्रश्न विचारला गेलेला आहे। तर 6000 रुपयाचे 7% दराने वार्षिक दराने साधे व्याज 4 वर्षाचे किती होईल? काय दिलेलं आहे? 6000 रुपयाचे 7% वार्षिक व्याजाने साधे व्याज 4 वर्षाचे, किती वर्षाचे दिलेले आहेत मित्रांनो? 4 वर्षाचे दिलेले आहेत। किती वर्षाचे काढायचे आपल्याला? 4 वर्षाचे काढायचे। तर आपल्याला हे काढण्यासाठी आपल्याला एक सूत्र पाठ असायला हवं। तर तो सूत्र म्हणजे कुठला सूत्र आहे? P गुणिला त्याच्यानंतर R आणि गुणिला T भागीला 100 हा सूत्र आपल्याला पाठ असायला हवा। P म्हणजेच प्रिन्सिपल प्राइस, म्हणजे जी मूळ प्राइस होती ती P, त्यानंतर R म्हणजे रेट, म्हणजे किती व्याज टक्के दराने विचारलेलं आहे, आणि T म्हणजे वर्ष, म्हणजे किती वर्षाने महिन्याने किती विचारलेलं आहे। तर आपल्याला सरळ व्याज काढायचे आहे। सरळ व्याज काढणे हे सोपं असते। सरळ व्याज सरळ काढता येतो आणि चक्रवाढ व्याज थोडे अवघड जाते, पण जेव्हा चक्रवाढ व्याजावर प्रश्न येईल तेव्हा मी पण ते तुम्हाला सोपा करून सांगेल। चला बघूया हे कसं करता येईल। तर मूळ प्राइस किती आहे? तर मूळ प्राइस आहे 6000 रुपये। मूळ प्राइस किती आहे मित्रांनो? मूळ प्राइस आहे 6000 रुपये। मूळ प्राइस आहे 6000 रुपये। मूळ प्राइस लिहितो मी इथं, म्हणजे जी P आहे ती किती आहे? 6000 रुपये। त्यानंतर R किती टक्के दराने विचारलाय? 7% दराने विचारले, 7% दराने विचारले। त्यानंतर आहे T म्हणजे जो वर्ष, कालावधी किती आहे? 4 वर्षाचे,
4 वर्षाचे भागिले काय करायचं आपल्याला, भागिले सूत्रात दिलेला आहे 100, तर भागीला 100. आता हे करत असताना हे 2 शून्य आपण कट करू शकतो, सगळ्यांनाच माहित आहे, याच्यात काही नवीन नाही. राहिलाय काय 7 गुणिला 7 गुणिला 4 हा आपला राहिलेला आहे, खाली आपल्याकडे काहीच बाकी नाही. मग आपण 7 चोक 28 असं पण करू शकतो, किंवा 7 सकम 42 असं पण करू शकतो. आता हे आपल्याला सोपा वाटते म्हणून 4 7 28 आणि हा 7 म्हणजे 60 गुणिला 28 आपल्याला करता येईल. 60 गुणिला 28 आपल्याला करता येईल. जर आपल्याला असं गुणाकार जमत नसेल तर आपण उभा गुणाकार पण करू शकतो. असं गुणाकार जमत नसेल तर आपण उभा गुणाकार पण करू शकतो. तर करायचं काय, 28 गुणिला 60 किंवा 60 गुणिला 28. आता मला 28 गुणिला 60 का करावं असं वाटलं, कारण की मी हे शून्य कट करून हे शून्य असं जशाच्या जसे खाली लिहून 6 ने 28 ला भागू शकतो. जर तुम्हाला 28 चा पाढा पाठ असेल तर तुम्ही 28 ला पण करू शकता. 6 48 चे 8 हातच्याला 4 6 2 12 12 4 16 1680 रुपये आहे का पर्यायामध्ये, तर हो, पर्याय क्रमांक 1 हा आपला 1680 रुपये आहे. तर योग्य पर्याय क्रमांक 1680 रुपये ही आपली काय झालेली आहे, 6000 रुपयावर 7% वार्षिक दराने 4 वर्षात एवढी किंमत झालेली आहे. किती, 1680 रुपये. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न कशावर विचारला गेला आहे, तर पुढचा प्रश्न काळकाम वेग म्हणजेच गाडी आणि अंतर याच्यावर विचारलेला आहे. तर आपण बघूया. तर 60 किलोमीटर प्रति तास वेगाने गाडी म्हणजे एक गाडी 60 किलोमीटर प्रति तास वेगाने 300 मीटर लांबीचा बोगदा 30 सेकंदात ओलांडते. तर गाडीची लांबी किती, तर गाडीची लांबी किती काढायची आहे आपल्याला, गाडीची लांबी आपल्याला काय काढायची आहे, गाडीची लांबी काढायची आहे. आपल्याला दिलेलं काय आहे, तर 60 किलोमीटर प्रति तास वेगाने एक गाडी धावते. तर हे लांबी काढत असताना आपल्याला याचा सूत्र माहित असायला हवं. तर सूत्र कशावर कुठलं आहे, तर अंतर, सूत्र कसं आहे, अंतर गुणिला वेळ आणि वेग. काय आहेत मित्रांनो, अंतर बरोबर वेग आणि वेळ, हा काय आपला हा सूत्र आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, 60 किलोमीटर प्रति तास वेगाने गाडी 300 मीटर लांबीची, 300 काय आपल्या 300 मीटर लांबीची म्हणजे 300 मीटर लांबीची म्हणजे जेव्हा अंतर दिलेला नसतो, जेव्हा गाडीची लांबी दिलेली असते तोच आपला काय असतो, अंतर असतो. अंतर काय आहे, 300. तर मीटर लांबीची बोगदा 30 सेकंदात, एक बोगदा काय आहे, एक बोगदा हे काय आपल्याला लांबीचा बोगदा आहे, हा बोगदाची लांबी झाली. अंतर म्हणजे 300 मीटर लांबीचा बोगदा आहे. 300 मीटर लांबीचा बोगदा 30 सेकंदात ओलांडते. तर गाडीची लांबी काढायची आपल्याला, काय करायची, गाडीची लांबी काढायची. पण मित्रांनो इथं काय आपल्याला म्हणजे आता काय आहे, वेळ. पण आपल्याला गाडीची लांबी काढत असताना गाडीची लांबी आणि बोगदाची लांबी आपल्याला जर समांतर दिलेली असेल तर आपल्याला ते काय करावं लागते, प्लस करावं लागते. मग आपल्याला काय माहित नाही, गाडीची लांबी माहित नाही, म्हणून आपण 300 + x केलो गाडीची लांबी काढायची आहे आपल्याला. आणि त्यानंतर काय आहेत, वेग. वेग काय आहेत आपल्याला किती दिलेला आहे, 60 किलोमीटर प्रति तास, 60 किलोमीटर प्रति तास. आणि वेळ किती दिलेला आहे आपल्याला, वेळ दिलेला आहे आपल्याला 30 सेकंद, वेळ दिलेला आहे आपल्याला 30 सेकंद. पण मित्रांनो जेव्हा वेळ आणि वेग ह्या एका समांतर याच्यात परिणामात दिलेला असेल तर तेव्हा आपल्याला कन्वर्ट करायची गरज नाही. पण इथं आपल्याला किती किलोमीटर कशात दिलेला आहे, म्हणजे वेग कशात दिलेला आहे, तर हा किलोमीटर मध्ये दिलेला आहे. आणि विचारला कशात आहे, तर विचारलाय आपल्याला सेकंद मध्ये. जर आपल्याला किलोमीटर मध्ये देऊन मिनिटामध्ये विचारला असेल, तासामध्ये विचारला असेल तर आपला उत्तर आला असता. पण आपल्याला सेकंदात विचारलंय. सेकंदात विचारण्यासाठी जी ही आपल्याला सार दिलेली आहे याला आपल्याला पहिला कशात कन्वर्ट करावं लागेल, सेकंदात कन्वर्ट करावं लागेल. हा 60 किलोमीटर प्रति तास, तर याला आपल्याला आपण सेकंदात कन्वर्ट करण्यासाठी काय करतो, तर ह्या संख्याला आपण 5 गुणिला 18 ने काय करतो, गुणाकार करतो. 5 गुणिला 18 सगळ्यांना माहिती झालं हा सूत्र कुठून आलाय, 5 गुणिला 18. त्यानंतर काय दिलेलं आहे आपल्याला, इकडे घेतो मी, बरोबर 5 गुणिला 18. मग ह्याला कन्वर्ट करून आपल्याला किती वेळ दिलेला आहे, 30 सेकंद वेळ दिलेला आहे. तर हा काय आपल्याला इथं काय करावं लागेल, गुणिला 30. तर आपला आता योग्य उत्तर यायला काय म्हणजे योग्य उत्तर आपला येऊ शकतो. आता आपल्याला हे गुणाकार करण्यासाठी इथं पण आपण गुणाकार करू शकतो. कशा प्रकारे, म्हणजे हा जो 3 आहे आणि हे 18 हे याचा आपण सगळ्या गुणाकार करू शकतो. म्हणजे 60 गुणिला 5 गुणिला 30 भागिले 18 अशा प्रकारे आपण याचा काय गुणाकार करू शकतो मित्रांनो. तर हे गुणाकार करत असताना आता आपण मी काय करतो, 6 sin 3 18 6 पंचे 30. बघा येते लक्षात, 3 3 1 3 3 2 6 म्हणजे इथं किती उरले, 20 गुणिला 5 गुणिला 5 म्हणजे 20 गुणिला 5 100 आणि
हे किती झालंय 500. म्हणजेच आता काय झालंय आपला बघा इथं, हा इथं मी लिहितो किती झालंय 500. आणि ही आपल्याला काय दिलेलं होतं, बोगदाची लांबी आपल्याला काढायची आहे, गाडीची लांबी म्हणजे हे 300 प्लस एक्स. आता हा 300 प्लस एक्स, आता इथं 300 हा प्लस मध्ये आहे, तिकडे गेल्यानंतर कशात होईल, मायनस मध्ये होईल. म्हणजेच 500 मायनस 300 आलंय लक्षात, किती आहे 200. म्हणजे ही 200 मीटर जी होती, तर ही कशाची लांबी आहे मित्रांनो, गाडीची लांबी आहे. मग 200 कुठे आहेत, तर 200 पर्यायामध्ये कुठे आहेत, पर्यायामध्ये आपल्याला 200 कुठं दिसतो, तर इथं जे की 3 नंबरला आहे, तर 3 नंबरला हा 3 नंबर आपला योग्य उत्तर आहे. तर 200 हा आपला योग्य उत्तर आहे मित्रांनो. तर आपण चौथा प्रश्न बघूया. तर चौथा प्रश्न कशावर विचारला गेला आहे, चौथा प्रश्न घातांक याच्यावर विचारला गेलेला आहे. तर सविस्तरपणे आपण स्टेप बाय स्टेप हा बघूया. जर तुम्ही तयारी करून तुम्हाला 1-2 वर्ष उलटली असेल, 1-2 वर्ष झाले असेल, तर तुम्ही हा प्रश्न विदिन सेकंदात सोडू शकता. पण जे नवीन आता तयारी करत आहात, तर त्यांना थोडा हा प्रश्न अवघड जाऊ शकतो. त्याच्यासाठी आपण सविस्तरपणे, आपला वेळ जाईल पण सविस्तरपणे आपण याच्या काय करणार आहोत, सोडवून घेणार आहोत. तर बघूया, 18x⁴ प्लस 21x³ भागीला 3x². मित्रांनो घातांकात याच्यासाठी आपण कुठला सूत्र वापरतो, तर घातांकात याच्यासाठी आपण वापरतो a⁴ भागीला a⁴ बराबर a m-n. अशा प्रकारे आपण हा सूत्र वापरतो याच्यात घातांकात. घातांकात 5-6 सूत्र दिलेले आहेत, ते तुम्हाला पाठ असेल तर तुम्ही अशा विदिन सेकंदात या सगळ्या गणित काय याच्यात सोडवू शकता. तर आपल्याला हे वापरत असताना मित्रांनो पर्यायाचा पण आपल्याला विचार करायचा आहे. पर्याय आहे 6x² 7x, 6x प्लस 7x आणि 6x प्लस 7. अशा प्रकारे आपल्याला 4 पर्याय दिले गेलेले आहेत. तर आपण पर्याय मेथड म्हणजे पर्याय कट मेथडने पण आपण जाऊ शकतो, पण आपल्याला डिटेल मेथड बघायची आहे. तर 18x⁴ 18x⁴ इथं लिहितोय मी 18x⁴ प्लस प्लस काय 21x⁻, 21x⁻. तर हा जो भागीला आहे, आपण हा सगळ्या संख्येला भागाकार करू शकतो का, नाही, कारण की इथं प्लस दिलेला आहे. जर आपल्याला इथं गुणाकार दिलेला असेल, भागाकार दिलेला असेल, तर आपण सगळ्या संख्येला खाली आणू शकतो, भागीला करू शकतो. पण इथं जेव्हा प्लस मायनस दिलेला असेल, तिथं हा आपण हे करू शकत नाही, कारण जिथं प्लस मायनस दिलेला असेल तिथं खंड पडतो. त्यानंतर हा भागीला काय आहे 3x², 3x². आणि इथं पण काय देणार आपण 3x². तर आपल्याला आता उत्तर काढायचं आहे. तर मित्रांनो जो हा 3x आहे, हा 18x ला भाग जातो का, हो 3x ला काय 18x ला भाग जातोय. 3 × 3, आता बघा हा 3 × 3 3 × 18, 3 × 18 आणि एक्स मधून हा 2x म्हणजे x² आणि 4x⁴ त्याच्यातून हा 2 काय होईल, मायनस होईल, कारण की आपण या सूत्रामध्ये दिलेला आहे, सूत्रामध्ये आहे तो, म्हणजे -2 होईल. 2x म्हणजे x मधून 4x मधून 2x काय वजा होईल, म्हणजे 6x काय येईल, वर्ग येईल. 6x² येईल. याच्यामधून 2 मायनस झाल्यानंतर 6x काय होईल, x 4x मधून 4x⁴ मधून x² जर मायनस झाला तर 6x येईल. तर मित्रांनो आपल्याला आता कुठे जायचं आहे, पर्यायाकडे जायचं आहे. 6x इथं दिलेला आहे, 7x दिलेला आहे, तर फक्त 6x उत्तर येऊ शकतो का, नाही, कारण की ही बाजू आपली सोडवण्याची बाकी आहे अजून, म्हणजे हा उत्तर चुकीचा आहे. त्यानंतर फक्त 7x येऊ शकत नाही, हा उत्तर चुकीचा आहे. तर मित्रांनो इथं बघा 6x प्लस 7 दिलेला आहे, पण फक्त 7 येऊ शकतो का, नाही, x कुठे गेला, म्हणजे हा पण उत्तर आपला चुकीचा आहे. उत्तर पर्याय क्रमांक 3 हा आपला उत्तर राहणार आहे. तर आपण हे डिटेल मेथडनं बघूया. 3x भागीला 21x म्हणजे काय राहिलाय 7x, 7x राहिलाय. आता इथून ह्या म्हणजे हा जो x² होता, x⁻³ मधून x² गेल्यावर काय राहणार, फक्त x राहणार, म्हणजे 1 राहणार. तर आता उत्तर काय आपला हा प्लस 7x आलाय. तर हा आपला योग्य उत्तर आहे मित्रांनो, म्हणजे 6x² प्लस 7x हा आपला योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न अगदी सोपा आणि सरळ विचारलेला आहे. तर बुद्धिमत्तेला हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो, म्हणजे कुठं दिशा काढण्यामध्ये हा प्रश्न आपल्याला काम देतो. तर आता बघूया, एका काटकोन त्रिकोणाचा पाया 3 किलोमीटर, पाया किती आहे 3 किलोमीटर आणि उंची ही 4 किलोमीटर आहे, उंची 4 किलोमीटर आहे. तर त्याच्या कर्णाची लांबी काय. आता कर्णाची लांबी काढत असताना कर्णाची लांबीला एक सूत्र पण आहे.
पण ते सूत्र पाठ करण्यापेक्षा मित्रांनो तुम्ही त्रिकूट पाठ करा. त्रिकूट तुम्हाला माहितच असेल का, दोन संख्या दिलेली असेल, पुढची संख्या 3 येते. उदाहरणार्थ आपल्याला काय दिलेलं असेल, 3 4 दिलेला असेल तर 3 4 5 चा त्रिकूट आहे हे. आता आपल्याला 10 दिलेला असेल, मग 10 10 26 दिलेला असेल तर 10 26 24 चा त्रिकूट आहे. म्हणजे अशा प्रकारे त्रिकूट पाठ करा, जेणेकरून तुम्हाला काय होईल, जेव्हा असं प्रश्न विचारला जाईल तेव्हा तुमचा तो वेळ विदिन सेकंदात तुम्ही सोडवाल आणि हा वेळ तुम्हाला मोठ्या प्रश्न सोडवण्यासाठी काम देईल. तर आपण बघूया, दोन्ही पद्धतीने बघूया. तर एका काटकोन त्रिकोणाचा पाया 3 किलोमीटर आणि उंची 4 किलोमीटर आहे, तर त्याच्या कर्णाची लांबी किती? कर्णाची लांबी काढायची आपल्याला. जेव्हा आपल्याला कर्णाची लांबी काढायची आहे तेव्हा मित्रांनो, जेव्हा कर्णाची लांबी काढायची आहे तेव्हा काय येईल, कर्णाचा वर्ग बराबर काय दिलेला आहे, 3 चा वर्ग प्लस 4 चा वर्ग. हा आपला सूत्र आहे. मग कर्णाचा वर्ग बरोबर 3 चा वर्ग 9 आणि 4 चा वर्ग 16. आता हे 9 आणि 16 किती झाले, 25. म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर 25. आता 25 आपल्याला हा वर्ग आलेला आहे, कर्णाचा वर्ग दिलेला आहे, म्हणून आपल्याला या दोन्ही संख्येला हे करण्यासाठी काय करावं लागेल, याला वर्गमुळात करावं लागेल. म्हणजे कर्ण बरोबर 5. हा 5 काय आहे, हा 3 4 5 हा त्रिकोट आहे मित्रांनो. काय आहे, 3 4 5 हा काय त्रिकोट आहे. 3 4 5 त्रिकोट आहे. त्रिकोट का, कारण की हे 3 आणि ही 4 च्या वर्गाची बेरीज या वर्गाची एवढी येते, म्हणून आपण ह्याला त्रिकोट म्हणतो. आणि ही हा कसा आहे, सूत्र दिलेला आहे आणि हा प्रमेयनुसार येतो. समजा तर कर्णाचा वर्ग, तर आपल्याला उत्तर काय आलेलं आहे 5. आणि आपण पर्यायाचा विचार करत असताना पर्याय हे आपल्याला सावकाश केले पाहिजे, कारण की पर्यायामध्ये आपल्याला फसवला जातं. तर आपण बघूया 5 मीटर. आता बघा याच्यात 5 किती आहे, 5 1 मीटर आहे, 5 किलोमीटर आहे. तर आपल्याला विचारले कशात आहे, किलोमीटर मध्ये. मग 5 मीटर आपण घाईघाईत काय करतो, 5 दिसला ना आपण क्लिक करतो आणि पुढे जातो, पण हा आपला उत्तर चुकू शकतो. पर्याय हे खूप धोक्याचे असतात, म्हणून 5 मीटर आहे का नाही, तर हा उत्तर जो पर्याय क्रमांक 1 आहे चुकीचा आहे. त्यानंतर 6 किलोमीटर आहे का नाही, तर आपला उत्तर आहे 5 किलोमीटर. आता इथं आपल्याला परिमाण कशात दिलेला आहे, किलोमीटर मध्ये. जर मीटर मध्ये दिला असतं तर आपण 5 मीटर लिहिले असते. किलोमीटर मध्ये दिल्यामुळे आपल्याला किलोमीटरच करावं लागतो. म्हणून योग्य पर्याय काय आहेत, योग्य पर्याय आहेत 4 नंबर, जे की 5 किलोमीटर दिलेला आहे. बघूया मित्रांनो, एका आयताकृती शेताची लांबी 2 किलोमीटर. काय, शेताची लांबी किती आहे, 2 किलोमीटर. शेताची लांबी 2 किलोमीटर असून रुंदी 500 मीटर आहे. रुंदी मित्रांनो मीटर मध्ये आहे आणि लांबी किलोमीटर मध्ये विचारलेली आहे. रुंदी 500 मीटर आहे, तर लांबीच्या रुंदीचे गुणोत्तर काय, तर लांबीच्या रुंदीशी गुणोत्तर पाहिजे आपल्याला. रुंदीचे गुणोत्तर पाहिजे, तेव्हा आपण काय करतो, लांबीचे रुंदीशी गुणाकार आपल्याला काय पाहिजे, रुंदी गुणोत्तर पाहिजे. हा गुणोत्तराचा चिन्ह आहे मित्रांनो. तर लांबीची रुंदीची गुणोत्तर पाहिजे आपल्याला. तर लांबी किती आहे, 2000 किलोमीटर आणि रुंदी किती आहे, 500 मीटर. हा, तर आपल्याला जे 2000 किलोमीटर आहेत याला आपल्याला मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. का, कारण की परिणाम दुसऱ्याचा परिमाण काय आहे, मीटर मध्ये विचारला गेलेला आहे. म्हणून 2000 ला जर आपण मीटर मध्ये कन्वर्ट केलं मित्रांनो, तर सगळ्यांनाच माहिती आहे, तर 2000 जर 2 किलोमीटर जर आपण मीटर मध्ये केलं तर 2000 मीटर येतो. का, मीटरचा हिसाब आपल्याला आपण जेव्हा पोलीस भरती करतो तेव्हा त्याच्यात 1600 मीटर 100 मीटर हे परिमाण कशात असतात, मीटर मध्ये असतात. म्हणून आपल्याला मीटरची खात्री किलोमीटरची आणि मीटरची खात्री आपल्याला योग्य प्रकारे आहेत मित्रांनो. तर आपल्याला दिलेलं काय आहे, तर आपल्याला 2 किलोमीटर दिलेला आहे. मग 2 किलोमीटर दिलेला आहे, मग मीटर मध्ये किती होईल, ते 2000 मीटर होईल. मग लांबी काय आहे, तर लांबी 2000 मीटर आहे. साहजिकच आहे, लांबी 2000 मीटर आहे. 1 2 3 आणि रुंदी काय 500 मीटर आहे. 500 मीटर आहे. तर आपल्याला काय करायचंय, आता हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, त्याला साहजिकच आहे. मग 5 1 5 आणि 5 चौक 20 म्हणजे 4 1 हे आपल्याला काय दिलेलं आहे, गुणोत्तर दिलेलं आहे. मग 400 कुठे आहेत, पर्याय क्रमांक 2 हा 400 योग्य प्रकारे पर्याय क्रमांक 2 हा आपल्या उत्तर आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर द प्रियांसी आयएनसी अकॅडमी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही मागील व्हिडिओ बघा, मागील व्हिडिओ बघून व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून मित्रांनो तुम्हाला याचा फायदा होईल. कारण की आपण जे आहे आपल्याला थोडा वेळ जाईल, पण आपण आता बघा पोलीस भरतीला थोडी वेळ आहे, मग थोडी वेळ गेली तर चालेल, पण आपण जेव्हा शिकवतो आणि आपण समजून घेतो तेव्हा आपल्याला जेव्हा पुढे त्याच्यावर प्रश्न येतात तो आपला अजिबात चुकत नाही. का, कारण की आपण समजून घेतलेला असतो.
तुम्ही जर हे व्हिडिओ बघितला नसाल तर बघा, मित्रांना पण आवश्यक सांगा. बघूया पुढचा प्रश्न काय. एक लहान घर 12 माणसे 8 दिवसात बांधू शकतात. किती माणसे 8 दिवसात बांधू शकतात, तर तेच घर 3 माणसे किती दिवसात बांधू शकेल, म्हणजे किती दिवसात बांधून पूर्ण करेल. तर आपल्याला काय करायचं आहे, तो पहिला आपला हे सगळे सूत्र आपल्याला पाठ असायला पाहिजे. काय यम डी, एम कशाला म्हणतात, डी कशाला म्हणतात, आणि तुमच्या मनानं तुम्ही काही पण ठरवू शकता आणि तुम्ही शॉर्टकट ट्रिक्सनं पण काढू शकता. आता मी राहिलो असतो पेपर द्यायला तर मी याला विदिन सेकंदात सोडवले असते आणि तुम्ही पण याला विदिन सेकंदात सोडवू शकता. पण जर तुम्ही नवीन तयारी करत असेल तर तुम्हाला याच्याबद्दल थोडीशी माहिती हवी. माहिती देत नाही आपण, माहिती हवी, माहिती मिळाली तर तुम्ही लगेच ते सोडवू शकता. म्हणून आपण डिटेलमध्ये समजून घेऊया. तर 12 माणसे आहेत, माणसाला आपण काय म्हणतो, यम म्हणतो. त्यानंतर 12 माणसे 8 दिवसात, किती दिवसात, दिवस म्हणजे दी, किती दिवसात, 8 दिवसात. 8 दिवसात काय करणार आहेत, एक घर बांधू शकतात, एक लहान घर बांधू शकतात. एम बरोबर किती आहेत, एम बरोबर 12 आहेत आणि डी बरोबर किती आहेत, डी बरोबर 8 आहेत. तर हे काय झालं मित्रांनो, आणि म्हणजे एक लहान घर म्हणजे आपण त्याला वर्क समजू, म्हणजे तो डब्ल्यू येईल, डब्ल्यू. त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे, बांधू शकतात. तर तेच घर 3 माणसे किती दिवसात बांधू शकेल, तर 3 माणसे किती दिवसात बांधू शकेल, म्हणजे आपल्याला डी काढायचं आहे. त्यानंतर इथं आपला वर्क येईल. तर झालंय कसं, 12 गुणिला 8 हे इथं वर्क आलंय बरोबर, 3 गुणिला डी भागीला डब्ल्यू, म्हणजे जो वर्क आहे, जो घर आहे त्याला आपण वर्क म्हणतो. तर हा 12 इथं इकडे कशात आहे, हा गुणाकारात आहे, इकडे आल्यावर भागाकार आहे. 3 म्हणजे 12 गुणिला 8 भागीला 3, 3 1 3, 3 चोक 12, 4 8 32. म्हणजे झालाय कसं, जे 3 माणसे आहेत ते 32 दिवसात काय करतात, घर बांधू शकतात. पर्याय क्रमांक 1 हा आपला योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूयात. एका परीक्षेत 40% गुण मिळवून पास होणे आवश्यक आहे. काय आहे, एका परीक्षेत 40% गुण मिळवून पास होणे आवश्यक आहे. तर अमोलला 20 गुण मिळाले. किती गुण मिळाले अमोलला, 20 गुण मिळाले. परंतु पास होण्यासाठी त्याला आणखी 10 गुण हवे होते. किती गुण हवे होते, 10 गुण हवे होते. तर परीक्षा किती गुणाची होती, आपल्याला काढायचं आहे परीक्षा किती गुणाची होती. परीक्षा एकूण गुण किती, तर पर्याय दिलेले आहेत 70 75 80 85. आपण पर्यायामधून पण उत्तर काढू शकतो. पण जर आपल्याला म्हणजे चांगली मेथड, ट्रेडिशनल मेथड माहित असेल तर पर्यायामधून कशाला काढायचं, जेव्हा पर्यायामधून येतो तेव्हा पर्यायामधून कट काढून आपण काढू शकतो. तर आपण आता आपल्याला इथून पर्यायामधून काढून सगळ्या पर्याय चेक करावे लागतील, कमीत कमी 2 तर करावे लागतील, तेव्हा आपला उत्तर हा म्हणजे उत्तर येईल, पण थोडा वेळ लागू शकतो. मग करायचं काय, 40% गुण मिळवून पास होणे आवश्यक आहे. म्हणजे 40%, आता आपल्याला काय आहे 40%. तर मित्रांनो 40% म्हणजेच काय, 40% गुण मिळवून पास होणे आवश्यक आहे. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, 40% गुण मिळवून पास होणे आवश्यक आहे. अमोलला 20 गुण मिळाले, परंतु पास होण्यासाठी त्याला आणखी 10 गुण हवे होते. म्हणजे 40% म्हणजे किती गुण, आता 20 गुण मिळाले आणि 10 गुण त्याला पाहिजे होते, म्हणजे 40% म्हणजे 30 गुण. 40% म्हणजे किती, 30 गुण. 40% म्हणजे 30 गुण. मग 100% म्हणजे किती गुण, 100% म्हणजे किती गुण. करा तिरपा गुणाकार. तिरपा गुणाकार केल्यानंतर काय येईल, तिरपा गुणाकार केल्यानंतर 100 गुणिला 30 भागीला 40. आता हा शून्य कटला, 4 1 4, सॉरी हा 2 2 4, 2 5 10, 2 1 2 15, 15 5 हा 5 आणि हा 15 गुणाकारात आहे. 15 5 75. म्हणजे पेपर हा 75 गुणाचा होता. किती गुणाचा होता, 75 गुणाचा होता. 70 आहे का, नाही. 80 नाही, 85 नाही, 75 गुणाचा होता. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा आपला योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे आपण स्टेप बाय स्टेप आपण हे सोडवू शकतो. तुम्ही पर्यायामधून पण गेला असता. बघा आता 70 मला काय 40% काढायचे. 70 चे 40% काढायला मी 70 गुणिला 40% म्हणजे भागीला 100 करेल. हा बघा 0 0 कटला, हा शून्य कटला, 7 चोक 28. आपल्याला पाहिजे 30 गुण. मग हा आपला उत्तर आहे का, नाही. मग आपण पुढचा घेतलो असतो अजून 75 गुणिला 40 भागीला टक्क्यावरील असल्यामुळे 100. 0 0 कटला, इथं 0 नाही, म्हणजे 5 2 10 आणि 5 1 5, इथं 2 5 5 25, हा 2 2 1 2 2 2 4, मग 15 2 30.
हे इथं पण आपला उत्तर आला असता. पण हे जर आपल्याला माहित असेल तर आपण हे विदिन सेकंदात सोडू शकतो. पर्याय क्रमांक 2 हा आपला योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न बघत्या क्षणी तुमच्या लक्षात आला असेल का? कारण की तुम्ही घन, घनफळ, त्यानंतर वर्ग, वर्गमूळ हे सगळे पाठ केलेले आहेत. एबीसीडी क्रमानुसार या सगळ्या गोष्टी आपल्याला पाठ असेल तर आपण हा प्रश्न असं विदिन सेकंदात सोडू शकतो. दिलेला काय आहे? 1, 8 आणि 27 कशाची जोडी असू शकते? 1, 8 आणि 27 ही कशाची जोडी असू शकते मित्रांनो? तुमच्या लक्षात आले असेल तर ही घनांची जोडी आहे. तर घनांची म्हणजे 1 चा घन 1च बरोबर, 1 2 चा घन किती? 2 चा घन 8, 3 चा घन 3 चा घन 27, मग पुढे काय येईल? 4 चा घन येईल. 4 चा घन किती आहे? 64. 4 चा घन काय आहे? 64 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा आपला योग्य उत्तर आहे मित्रांनो. बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न कशावर दिलेला आहे आपल्याला. तर पुढचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे हे बघा. इथं आपल्याला किती आपला टाइम पास केलेला आहे, तर किती वेळ आपला वाया घातलेला आहे बघा. काय दिलेला आहे? तर अंक 0, 1, 2, 3, 5 हे 5 पर्यंत आपल्याला अंक दिलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला विचारलं काय? मोठ्यात मोठी संख्या पण आपल्याला दिलेली आहे, छोट्यात छोटी संख्या पण दिलेली आहे. फक्त आपल्याला फरक काढायचा आहे. फरक काढल्यानंतर फरकातील शतक स्थानाचा अंक आपल्याला शोधायचा आहे. तर आपण फरक काढूया पहिला. आता आपल्याला फरक काढण्यासाठी काय करावं? वजाबाकी करावं लागेल. काय दिलेलं आहे? 5, 3, 2, 1, 0 मायनस 0, 1 त्यानंतर 2, 3, 5. मग ह्या संख्या आला कुठून? ह्या संख्या आपण मनाने घेतलं का? नाही. तर ह्या संख्या ज्या आहेत मित्रांनो, ह्या संख्या ज्या आहेत तर ह्या संख्या आपल्याला या संख्यापासून मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या बनवण्याची होती. ते बनवून आपण याचा मायनस ते आपल्याला बनवून दिलेले आहेत. फक्त आपल्याला मायनस करून फरक काढून त्या फरकाच्या शतक स्थानी काय येईल हे आपल्याला बघायचं आहे. 10 इथं 0 आहेत. 0 म्हणजे 10 मधून 5 गेले, 5 राहिले. इथं 1 होता, इथून आपण 1 घेतलं म्हणजे 0 झाला. 9 मधून 3 गेल्यानंतर 6. इथं काय? इथं 1 होता, त्याच्यातून 2 होता, त्याच्यातून 1 आपण इथं घेतलो, 1 इथं आलाय. 11, 11 मधून 2 गेल्यावर 9 आणि इथं 2, 2 मधून 1 केल्यानंतर 1 आणि 5 चा 5 म्हणजे 51,965 ही आपली संख्या झाली. पण आपल्याला विचारलाय काय? तर शतक स्थानाचा अंक काय? तर आपल्याला माहित आहे हा एकक स्थान आहे, त्यानंतर हा दशक स्थान आहे, त्यानंतर हा शतक स्थान आहे. तर शतक स्थान त्यानंतर हा काय? एकक, दशक, शतक, हजार आणि लाख समजा म्हणजे 10,000. तर आता इथं काय आपला 9. तर पर्याय क्रमांक 3 म्हणजे 9 हा उत्तर आपला आहे. तर मित्रांनो अशाच प्रकारे तुम्ही नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी किंवा नवनवीन ट्रिक्स, गणिताचे ट्रिक्स असो, मराठी असो, त्यानंतर मित्रांनो तर जीके असो, चालू घडामोडी असो, पोलीस भरतीचा आपण पूर्ण सिलेबस घेतोय. आणि मागील जे प्रश्नपत्रिका झाले ते प्रश्नपत्रिका विश्लेषण आपला चालू आहे. त्यानंतर मित्रांनो आपण जे महत्वाचे टॉपिक आहेत, उदाहरणार्थ राष्ट्रीय उद्याने असो, त्याच्यानंतर जे आपले हे आहे समजा राष्ट्रीय उद्याने असो, अभयारण्य असो, राष्ट्रीय उद्यानावर एक व्हिडिओ झालेला आहे ते तुम्ही बघा. त्यानंतर आपण घाटावर व्हिडिओ बघूया. म्हणजे कुठला घाट कुठल्या गावाला जोडतो. उदाहरणार्थ आता पोलादपूर ते जे महाड आहे, पोलादपूर ते महाबळेश्वर आहे, अंबळनेरी घाट. अशा प्रकारे आपण स्टेप बाय स्टेप बघूया. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.